नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आज आपण BA-TY या वर्गाकरिता भूगोल विषयातील जे पर्यावरण भूगोल हा पेपर आपल्याला अभ्यासाचा आहे। TYच्या मुलांना हा पेपर या ठिकाणी आहे आणि या संबंधित आपण अनेक लेक्चर या ठिकाणी सुरू केलेले आहे। याआधी सुद्धा आपण अनेक लेक्चर या ठिकाणी पर्यावरण भूगोलासंबंधित घेतलेले आहे। यामध्ये पर्यावरण भूगोलातील अभ्यास करताना आपण या आधीच्या लेक्चरमध्ये जैविक घटक या जैविक घटकाचा आणि अजैविक घटक या दोन घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पर्यावरणामध्ये या दोन घटकाचा अभ्यास केल्याशिवाय आपण पर्यावरणातील वातावरण ज्या जो काही भूपृष्ठावरील पर्यावरण आहे या पर्यावरण भूगोलाचा अभ्यास आपण पुढे जाऊ शकत नाही। त्या जैविक आणि अजैविक घटकातील परस्पर संबंध आणि त्याच्यामुळे झालेले वातावरणातील बदल असेल किंवा पर्यावरणामध्ये झालेले बदल असेल या बदलाचा अभ्यास करणे हा गरजेचा आहे। यामधले मृदावरण असेल जलावरण असेल हे दोन्ही पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासले या आधीच्या लेक्चरमध्ये। कालच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणातील वातावरण हा भूपृष्ठावरील भोवतीचे हवेचे आवरण याच्या संबंधित काय काय बदल झालेले आहेत त्याचे कारणं कोणती या कारणाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आपण आज या ठिकाणी या वातावरणामध्ये वातावरणातील होणारे बदल असेल तर त्या बदलामुळे कोणते कोणते परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे तर या परिणामांचा अभ्यासाला आपण सुरुवात केली होती। त्यामधला पहिला परिणाम आपण दृश्य नियमता व्हिजिबिलिटी हा आपण बघितला। कशा प्रकारे हवेमध्ये धुळीचे कण जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला खूप दूर तर दिसत नाही। सकाळी जेव्हा आपण धुके असेल व्हिजिबिलिटी कमी असेल तर आपल्याला दिसत नसल्यामुळे बऱ्याच वेळा ॲक्सिडेंटच्या बातम्या आपल्याला दिसून येते। दिल्लीसारख्या शहरामध्ये अनेक वेळा यासारख्या पोल्युशनचे प्रमाण वाढल्यानंतर गाड्या अनेक गाड्या या ठिकाणी एकमेकाला ॲक्सिडेंट करताना दिसून येते। तर याचा मोठा परिणाम आपल्याला भोगावा लागतो। श्वसनाचा परिणामसुद्धा आपल्याला भोगावा लागतो। मानवावर यासाठी धुक्याचं प्रमाण जर कमी असलं तर त्या धुक्याचं प्रमाण कमी असलं तर ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त राहते। पण धुके जर या ठिकाणी व्हिजिबिलिटी जर कमी असेल धुळाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनचं कमतरता आणि गुदमरून जीव जाण्याचा सुद्धा परिणाम या ठिकाणी भोगावा लागतो। तर हा असा प्रकार दृश्य नियमता हा पॉईंट या ठिकाणी परिणाम झाला दिसून येतो। त्यानंतर धुक्याची निर्मिती होते। आता मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की धूर आणि धुके मिळून धूरके निर्माण होतात। स्मोक प्लस फोग इक्वल स्मोक तयार होताना दिसून येते। मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो धूर आणि धुके। धूर आता आपण बघतो की जेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत केमिकल स्वरूपाचे धूर जे आहे हा धूर हवेमध्ये दूर अंतरावर त्यांचे जे कारखान्याचे जे चिमण्या असतात जे काही मोठ्या स्वरूपाचे लावलेले असतात यामधून धूर जो आहे हा पूर्ण हवेमध्ये पसरताना दिसून येतो। त्याच वेळेस धुके आपण बघतो की हिवाळ्यामध्ये बऱ्याच स्वरूपात हवेमध्ये धुक्याचं प्रमाणसुद्धा असतं आणि या प्रकारे हे धूर आणि धुके जे आहे हे एकत्र येऊन स्मोक यासारखे परिणाम या ठिकाणी भोगावा लागतो या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। आजही आपण दिल्लीसारख्या या ठिकाणी बघतो की सकाळी या सगळ्या स्वरूपाच्या कंपन्यांमधून निघाला धूर असेल वेगवेगळ्या स्वरूपाच्या इंडस्ट्रियल एरिया असेल कंपन्यांमधून असेल आपलं वाहन चालक गाड्यांमधून निघणारा धूर असेल वेगवेगळ्या स्वरूपाचा जो काही इंधन जाळण्यामुळे धूर निर्माण झाला असेल तर या धूर जे आहे हा धूर आणि या ठिकाणी जेव्हा सकाळी बऱ्याच वेळा थंड वातावरणामुळे धुके निर्माण होते यांचं जेव्हा मिक्स होऊन या ठिकाणी जो निर्माण त्याला धुक्यांची निर्मिती अशी आपण म्हणतो स्मोक असे म्हणतो। तर याची निर्मिती होते आणि या जमिनीलगतच्या हवेत तापमानाची विपरीत ताप निर्माण झाल्यास धुरके दीर्घकाळ
टिकतात, त्यामुळे श्वसन संस्थाचे गंभीर आजार होतात व जीवितहानी देखील होते. तर आपण बघितलं की ह्या प्रकारचे धूर आणि धुके एकत्र जर झाले आणि तापमानात जर विपरीतता निर्माण झाली तर हे बऱ्याच प्रकार. आता जर आपण या ठिकाणी धूर मोठ्या स्वरूपात एखाद्या रूममध्ये आहे आणि या ठिकाणी जर धूर जास्त असेल तर या ठिकाणी जर गॅस वगैरेचं वेगवेगळे विपरीत गॅस असेल तर माणसाला आपोआपच त्या ठिकाणी माणूस गुदमरून जातो आणि गुदमरून त्या ठिकाणी जीव जाण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच अंशी असलेली दिसते. या ठिकाणी आपण बघतो की दिल्ली असेल, मुंबईसारख्या शहर असेल, कलकत्त्यासारखे मोठे मोठे मेट्रो शहर असेल तर यासारख्या शहरामध्ये याचा परिणाम हा खूप स्वरूपात दिसून येतो. आजही आपण जर बातम्या हिवाळ्यामध्ये जर बातम्या बघितल्या तर दिल्लीला आजसुद्धा आपण बघतो की बातमीमध्ये दिसून येते की या ठिकाणी धूर आणि धुक्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. या स्मोकचा परिणाम वाढलेला आहे. या ठिकाणी आपण बघतो की मास्क वापरून या ठिकाणी लोक राहताना दिसतात. गुदमरून या ठिकाणी जीव जाण्याची संख्यासुद्धा या ठिकाणी जास्त असलेली दिसून येते. या ठिकाणी आपण बघू शकतो 1952ला 4 ते 9 डिसेंबरला 6 दिवस इंग्लंडमधील लंडन शहरातील दाट धुरक्यामुळे सुमारे 4000 लोकांचा बळी गेलेला या ठिकाणी सांगता येते. इथे 1952 या काळामध्ये 4000 बळी लंडन या शहरामध्ये या धुरक्यामुळे गेलेला दिसून येते. एकाच वेळेस USA मधील लॉस एंजल्स या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे धुके निर्माण होऊन बऱ्याच वेळा लोक जीव आपल्या गमावा लागला. मुंबईतील चेंबूर भागातील धुके निर्माण होते व चेंबूर भागातील प्रदूषित असल्यामुळे त्यांना गॅस चेंबर असे सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे गॅस सारखा जो आपण बघतो की गॅस चेंबर म्हणजे एखाद्या बंद रूममध्ये अनेक लोक त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी जे विषारी वायू जे आहे वायू या ठिकाणी सोडले जातात आणि विषारी वायू सोडून त्या ठिकाणी काय त्यांचा जीव जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी भूपृष्ठावरती या प्रकारचे धुके निर्माण झाले असेल, रासायनिक विषारी वायू हे जेव्हा हवेमध्ये सोडले जातात, वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत सोडले जातात, वाहतुकीच्या वाहनाद्वारे सोडले जातात आणि यासारखे जेव्हा धुरांचं प्रमाण या ठिकाणी खूप मोठं होते आणि तो जो ब्लॉक आहे, तो जो एरिया आहे हा एक चेंबर प्रमाण निर्माण होतं आणि त्यामुळे श्वसनाचा परिणाम होतो आणि श्वसन ऑक्सिजनचं लेवल जर कमी झालं असेल आणि ऑक्सिजन जर त्या ठिकाणी ऑक्सिजन वायू जर कमी असेल तर त्यावेळेस निश्चितच मानवाला आपला हा जीव या ठिकाणी गमावा लागतो. तर या प्रकारचे परिणाम मोठमोठ्या शहरामध्ये, मोठ्या देशाच्या राजधानीमध्ये या ठिकाणी आज दिसून येते आणि याचे गळीचे प्रमाण आपण दिवसांदिवस जेव्हा पेपर उघडतो, जेव्हा पेपर वाचायला सुरुवात करतो तर याचं आपल्याला जाणीव या पेपरमार्फत झाल्याशिवाय राहत नाही आणि मोठ्या शहरामध्ये याचे प्रमाण दिवसांदिवस वाढताना दिसून येते. हा सुद्धा एक महत्त्वाचा विपरीत स्वरूपाचा परिणाम वातावरणातील बदलामुळे होत आणि आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण तिसरा जो आहे आम्लजन्य पर्जन्य. तर आपल्याला या ठिकाणी आम्लजन्य पर्जन्य आपल्याला एक वेगळा अर्थ आपण पर्जन्य बघितला आहे. जेव्हा भूपृष्ठावरलं पाणी हे सूर्याच्या किरणामुळे तापतं आणि त्याची वाफ होऊन हे जेव्हा भूपृष्ठाच्या वरती जातं आणि भूपृष्ठावर हलक्या वरती गेल्यानंतर त्याच्या एक ढगामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ढगाचा जेव्हा त्याचं एकत्रित येऊन ज्या पूर्ण वायू त्या ठिकाणी ढगामध्ये असतात आणि हे जे बाष्प आहे हे बाष्प नंतर पर्जन्याच्या स्वरूपात विविध भूपृष्ठावर विविध भागामध्ये ते पडताना आपल्याला दिसून येते. हे झालं आपलं पर्जन्य. परंतु यासोबत जेव्हा भूपृष्ठावरील पाणी जे वाफ आहे ही जी वाफ जेव्हा वरती जाते आणि वरती जात गेल्यानंतर या वाफेचं जेव्हा वेगवेगळ्या स्वरूपाच्या रासायनिक घटक ज्यामध्ये कंपन्यांमार्फत सोडलेले वायू असेल तर या वायूच्या संपर्कात येऊन या ठिकाणी या दोघांच्या संयोगामुळे एक आम्लजन्य पर्जन्य या ठिकाणी भूपृष्ठावर पडतं आणि त्यामुळे बऱ्याच स्वरूपाचा जीव आणि त्वचेचा रोग या ठिकाणी होताना दिसून येते. यामध्ये आपण बघू शकतो की हवेतील सल्फर डायऑक्साईड CO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड या
प्रदूषणाचे पावसाचे पाणी आणि ऑक्सिजन यांच्याशी संयोग होऊन निरनिराळे आम्ले तयार होतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर ती जमिनीवर येतात. त्याला आम्लजन्य पर्जन्य असे म्हणतात. यामध्ये आपण बघू शकतो सल्फर डायऑक्साईड, CO2 आणि नायट्रोजन डायऑक्साईड या प्रदूषणाचे पावसाचे पाणी आणि ऑक्सिजनच्या संयोग म्हणजे सल्फर, CO2 आणि नायट्रोजन ऑक्साईड या तीनही वायूंचा जेव्हा ऑक्सिजन सोबत संयोग होतो तेव्हा याचा आम्ल, विविध स्वरूपात आम्ल जे आहे आम्ल तयार होते आणि जेव्हा पावसाचं वाफ जे आहे वाफ यामधून वाफेमध्ये हे आम्ल जेव्हा ढगांमध्ये निर्माण होते आणि या ढगांच्या मधून या जेव्हा हे भूपृष्ठावरती पाण्यामध्ये मिक्स होऊन येतात तर त्याला आम्लजन्य पर्जन्य असे म्हणतात. सर्वसाधारणपणे आपण बघतो की पाण्याची वाफ होणे, ढग निर्माण होणे आणि पाऊस पडणे हा नियम होतो. परंतु जेव्हा ज्या एखाद्या एरियामध्ये पोल्युशन वाढतं, एअर पोल्युशन वाढतं, वातावरणामध्ये बदल होतो आणि या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड असेल कंपन्यामार्फत, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, CO2 कार्बन डायऑक्साईड असेल यासारखे वेगवेगळे वायू जे आहे एकत्र येतात आणि हवेतील ऑक्सिजन, पाण्यातील ऑक्सिजन हे एकत्र मिक्स होते आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक वेगळा आम्लजन्य पदार्थ निर्माण होतो आणि तो वायू जो जे पदार्थ आहे तो पाण्यासोबतच एखाद्या ज्या भूभागावर वेगवेगळ्या भूभागावर हा पडतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाची हानी या ठिकाणी होताना दिसून येते. यामध्ये आपण बघू शकतो की आणि या पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर आल्याच्यानंतर या आम्लजन्य हा प्रदूषण निर्माण होणाऱ्या अतिशय गंभीर स्वरूपाचा परिणाम आहे. आणि 1982 रॉबर्ट स्मिथ यांनी मँचेस्टर येथे अभ्यास करून आम्लजन्य पर्जन्याचा शोध लावलेला आहे. 1952 या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी या आम्लजन्य पर्जन्याचा शोध लावलेला दिसून येते. आणि यामुळे हा जो आम्लजन्य पर्जन्य जेव्हा माणसाच्या त्वचेवर पडत असेल तर त्वचेचा रोग या ठिकाणी होतात, झाडावर पडत असेल तर या ठिकाणी झाडावरती सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा परिणाम, काही ऐतिहासिक स्वरूपाचे जे हिस्टॉरिक स्वरूपाचे जे टुरिझम पॉईंट आहे किंवा बिल्डिंग आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक असेल तर याच्यावर सुद्धा तो पडल्यानंतर त्याला एक वेगळ्या स्वरूपाचा जो वेगळ्या त्याची ओरिजिनल स्थिती आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा आम्लजन्य करून खूप गंभीर स्वरूपाचा आहे आणि दिवसांदिवस या प्रकारचं जर पोल्युशन वाढत राहिलं तर यासारखं जर आम्लजन्य पर्जन्य पडत राहिलं तर या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं विघातक स्वरूपाचं काम या ठिकाणी होऊ शकते. तर या प्रकारे आपण वातावरणातील परिणाम यामध्ये दूषणता, धोके, आम्लजन्य पर्जन्य यासारखे 3 पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यास केलेले आहे. पुढचे पॉईंटसुद्धा या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. आणि मला अपेक्षित आहे की हे प्रदूषणाचे पॉईंट जे आहेत वातावरणातील बदल घडवून आणणारे जे घटक आहेत आणि पर्यावरणामध्ये वातावरणातील आणि पर्यावरणामध्ये कशा प्रकारे आता बदल होत आहे याचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत. आणि हा पॉईंट आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या लेक्चरला याचे उरलेले पॉईंट आपण नक्कीच अभ्यास करूया. तोपर्यंत धन्यवाद.